नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली आणि एंटायर दिवसभर मार्केट जे आहे ते सुद्धा पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये राहिलं। फारशी काही व्हॉलेटिलिटी बघायला नाही मिळाली, कारण ऑलरेडी विक्स जो आहे तो खाली आलेला आहे। 14च्याही खाली ऑलमोस्ट 13च्या आसपास, जो एक लो विक्सचं साईन आहे, लो व्हॉलेटिलिटीचं साईन आहे आणि त्यामुळे परिणामी मार्केटसुद्धा एक पॉझिटिव्ह मोमेंटममध्ये एक नॅरो रेंजमध्ये ट्रेड करत राहिलं। 24,000 आणि 24,100 या रेंजमध्ये निफ्टी ऑलमोस्ट एंटायर दिवसभर ट्रेड करत राहिली। 24,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, पार होण्याचा बरेचदा प्रयत्न केला निफ्टीनं ड्युरिंग द डे, पण सक्षम नाही राहू शकली आणि ऑलमोस्ट 24,100च्या आसपासच बंद दिला। एक 100 पॉईंट पॉझिटिव्ह निफ्टी आहे। सेन्सेक्स जवळपास 350 पॉईंट, बँक निफ्टी जवळपास 300 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये आहे। बँक निफ्टीसुद्धा पॉझिटिव्ह मोमेंटम कंटिन्यू आहे, 57,500च्या आसपास बंद आहे आणि ऑलरेडी एक चांगल्या लेवलवर बँक निफ्टी ट्रेड होत आहे। मग ओव्हरऑल मार्केटचा मोमेंटम आणि ब्रेड पॉझिटिव्ह आहे। इराण आणि US ची डील अनाऊन्स झालेली आहे, सिग्नेचर झालेलं नाही, त्यामुळे थोडासा डिले झाला आहे। या शुक्रवारी चान्सेस आहेत की साईन होण्याची, त्यामुळे ग्लोबल मार्केट जे आहे ते थोडंसं फ्रेश मूडमध्ये आहे की इराण US डील होईल, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ ओपन होईल आणि परिणामी क्रूड ऑइलचे प्राइजेससुद्धा बिलो $80 ट्रेड करत आहेत, जे सुद्धा मार्केटसाठी पॉझिटिव्ह आहे। त्यामुळे एकंदरीत मार्केटसाठी सिनेरिओ आणि सेंटिमेंट आणि मोमेंटम या तिन्ही गोष्टी पॉझिटिव्ह आहेत। मला वाटतं 2400च्या वर गेलं तर फर्दर हायर लेवल्स निफ्टीला दिसायला काही हरकत नाही। त्यामुळे उद्यासाठी टेक्निकल लेवल्स बघायचे असतील तर 24,100 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 24,100च्या वर मेंटेन राहिला तर निफ्टी जो आहे तो 24,300पर्यंत जाऊ शकतो। हायर लेवलला 24,300 निफ्टीसाठी आता एक रेजिस्टन्स झोन आहे। लोअर लेवलला 24,000 पहिला सपोर्ट आहे, 24,000च्या खाली आलं तर 23,900 दुसरा सपोर्ट आहे। त्यामुळे निफ्टीसाठी लोअर लेवलला 24,000 पहिला सपोर्ट, दुसरा 23,900। हायर लेवलला 24,100च्या वर मेंटेन राहिला तर 24,300पर्यंत निफ्टी जाऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 57,000 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। लोअर लेवलला जर खाली आला तर 57,000पर्यंत खाली येऊ शकते। 57,000 स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे। हायर लेवलला 57,500च्या वरती मेंटेन राहिला तर 58,000पर्यंत बँक निफ्टी जाऊ शकते। 57,700 ते 58,000 या दोन लेवलपर्यंत बँक निफ्टी जे आहे तो उद्याच्या सेशनमध्ये जाऊ शकते। तर या लेवल्सनुसार तुम्ही बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। आज NSEमध्ये जवळपास 1,700 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,300 शेअर्स पडलेले आहेत। निफ्टीमध्ये 32 शेअर्स वाढले, त्या बाजूला 18 शेअरमध्ये पडझड आहे। पडणाऱ्या शेअर्सची संख्या कमी आहे, वाढणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे दोन्ही निफ्टी आणि NSEमध्ये। तेव्हा सेक्टर इंडिसायजेसमध्ये आज ऑटो आणि रिअल्टी सेक्टरवर किरकोळ दबाव बघायला मिळाला। बाकी बँक्स, IT, मेटल आणि एनर्जी या सगळ्या सेक्टरमध्ये चांगली तेजी बघायला मिळाली। ओव्हरऑल ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तरी युरोपियन मार्केट्स पॉझिटिव्ह आहेत, 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत। डाऊ फ्युचरसुद्धा एक 20 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। गेले कंटिन्यू US आणि युरोपियन मार्केट चांगले वाढलेले आहेत, मग थोडंसं स्टेबलाइज होण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे ते सुद्धा एक नॅरो रेंजमध्ये ट्रेड होत आहे। आपलंही मार्केट एक नॅरो रेंजमध्ये आहे, त्यामुळे मला वाटतं थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे। एक नॅरो रेंज बाउंड ट्रेड राहू शकतो। 2400च्या वर गेला तर मात्र निफ्टीला थोडी फर्दर हायर लेवल्स येऊ शकते। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझे चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।